देवानंदच्या मृत्यूनंतर ऑलमोस्ट 10 वर्षांनी आणि माझी 60 ओलांडल्यानंतर मी देवानंदच्या प्रेमात पडले. म्हणजे एक दिवशी तेरे घर के सामने बघत होते, असं सहज, म्हणजे पूर्वी बघितलं नव्हतं अशातला भाग नाही आहे, पण समहाऊ जानेवारी 2022मध्ये कधीतरी यूट्यूबवर तो सिनेमा बघितला आणि आज जरा काहीतरी टाइमपास शांत बघूया, दरवेळेला असे जड सिनेमे नकोत वगैरे असं म्हणून मी तो बघायला लागले आणि त्याच्या प्रेमात पडले. आणि मग त्याचे खूप सारे सिनेमे बघायला लागले. म्हणजे त्या एका वर्षात मी देवानंदचे ऑलमोस्ट 80 सिनेमे बघितले, बरे वाईट सगळे. आणि निखिलनी, माझ्या नवऱ्याने मला म्हटलं की अशी वेड लागल्यासारखी त्याचे सिनेमे बघतेस तर त्याचं काहीतरी कर. म्हटलं कशाला काय करायला पाहिजे, मला आनंद मिळतोय त्याचे सिनेमे बघताना, बस झालं ना. तर म्हणाला असं कसं, नुसतं आनंद मिळून चालणार नाही, नुसतं प्रेमात पडून चालणार नाही, त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे, त्याचं पुस्तकाचा काहीतरी विचार कर. पण देवानंदवर इतकं लिहून आलेलं होतं की मला म्हणजे बोललेलं पण खूप आहे. त्याच्यामुळे आपण वेगळं काय करणार आहोत हे समजत नव्हतं. ते सिनेमे बघणं चालू होतं तरी माझं, काही पुन्हा बघत होते. आणि मग एक दिवस माझ्या बहिणीशी गप्पा मारताना असं ती म्हणाली की देवानंदचे सिनेमे शाहरुखला बघताना कधीतरी मला ना देवानंदची आठवण येते. तर म्हटलं याला मला पण येते, पण मी हे कोणाशी आतापर्यंत बोलले नव्हते, कारण यू डोंट नो हाऊ समबडी विल रिॲक्ट. त्याच्यामुळे हे काहीतरी. आणि 60ला गेलेल्या एखाद्या महिला प्रेमात पडते म्हणजे आपल्याकडे काय रिॲक्शन असतात त्याची कल्पना आपण करू शकतो. तर ते देवानंद म्हणजे शाहरुख खानला बघताना मलाही कधी कधी देवानंद त्याच्यात दिसायचा, किंवा देवानंदला बघताना मलाही कधी कधी म्हणजे मला शाहरुखची आठवण यायची.